नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईकडेंच्या प्रयत्नांमुळे तुकुम भागातील पाणी टंचाई दूर. चंद्रपूर तुकुम परिसरात गेल्या 8 ते 9 दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते अभिषेक डोईकडेंसह त्यांची टीम मसीहा ठरली. या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी अभिषेक आणि त्यांच्या टीमनं तत्परता दाखवत मदिना मस्जिद आणि सावित्रीबाई फुले परिसरात सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सातत्यानं पाण्याच्या कमतरतेला सामोरं जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आणि अभिषेक डोईकडे आणि त्यांच्या टीम प्रति कृतज्ञता व्यक्त केली. अनेक रहिवासी संजय मासेरकर म्हणाले, अभिषेक आणि त्यांच्या टीमनं आमच्या अडचणी समजून तात्काळ काम केलंय. असे तरुण समाजासाठी प्रेरणादायी आहेत आणि हा उपक्रम केवळ तुकुम परिसरातील नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला नाही, तर सामूहिक प्रयत्न आणि सामाजिक जबाबदारीतून कोणत्याही समस्येचं निराकरण शक्य आहे हे देखील दाखवून दिलं. अभिषेक डोईकडे आणि त्यांच्या टीमचा हा प्रयत्न निश्चितच इतरांसाठी एक आदर्श ठरला आहे. किरण घाटे, सुवर्ण भारत न्यूज, विदर्भ विशेष प्रतिनिधी. आमच्या वार्डात 7 दिवसापासून नळ आले नव्हते. त्याच्यामुळे आम्ही अभिषेक दादाला कॉल केला. त्यांनी त्या दिवशी पण नाही का नळ म्हणजे टँक पाठवली, आज पण पाठवली. आणि मेन गोष्ट म्हणजे आमच्या वार्डात एक मोठं मायरुकाचं झाड होतं. त्याला 3 वर्षापासून आम्ही तोडण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले. महानगरपालिकेला गेलो, MSCB ऑफिसला गेलो, तरी आमचं ते काम कोणीच करू शकले नाही. पण हे अभिषेक दादांनी 8 दिवसाच्या आत करून देतो म्हटलं तर त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आमचं झाड म्हणजे झाडापासून आम्हाला खूप त्रास होता, ते झाडाची कटाई करून दिली त्यांनी. त्यांचे खूप समस्या सुद्धा सोडून दिली आणि पाण्याची समस्या पण सोडून दिली. आणि त्यांनी म्हणत पण आहे का आता पुढच्या 2-3 दिवसात नळ येऊन जाईल. तरी आम्हाला पाण्याचा पुरवठा त्यांनी केला आणि करत राहील असे म्हणत आहे ते. त्यांच्या विश्वासावर आम्ही इथे जमा झालो. तशीच साथ देत जा. आम्हाला तशीच साथ पाहिजे. लवकर कोणाचं होणार आहे? म्हणून जुनेच राहू द्या. आमचे जे जुने आहे तेच राहू द्या कंपल्सरी. आणि मेन म्हणजे जसे येते 1 दिवस आड का नाही येणार, पण आम्हाला आमचा जुना नळच पाहिजे. आणि दर म्हणजे 1 दिवस आड नळ जसा येत आहे तसंच पाणी येऊ द्या. आणि हे समस्या बस इतक्याच लोकांची नाही, तर याच्या मागच्या पण गल्लीची ना त्याच्या मागच्या पण गल्लीची आहे. तर या समस्यावर हल काढणं हे आपल्या सगळ्यांचं आणि सरकारचं काम आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. जय महाराज. जय महाराज. धन्यवाद अभिषेक दादा, तुम्ही आम्हाला पाण्याचा पुरवठा केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.